मित्रांनो, अमेरिकेने आणि इराणने आज अचानक शांतता चर्चेत मोठी प्रगती केली आहे. जर हा करार झाला तर कच्च्या तेलाच्या किमती आणखी घसरू शकतात आणि भारतीय शेअर बाजारात पुढील काही दिवस मोठी तेजी येऊ शकते. पण एक मोठा धोका अजूनही कायम आहे, जो बाजाराला एक दिवसात लाल रंगात ढकलू शकतो. नेमकं काय घडलंय आणि आजच्या बाजारात कोणते शेअर्स फोकसमध्ये होते, शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात बाजार तडका. आजची बातमी केवळ अमेरिका आणि इराणपुरती मर्यादित नाही, तर तिचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजार, कच्चे तेल, रुपया आणि तुमच्या पोर्टफोलिओवर होऊ शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अमेरिका आणि इराण यांच्यातील स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या चर्चेत इन्करेजिंग प्रोग्रेस झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही देशांनी पुढील 60 दिवसात कायमस्वरूपी करारासाठी एक रोडमॅप तयार करण्यावर सहमती दर्शवली आहे. मात्र अजूनही तणाव पूर्णपणे संपलेला नाही. विशेषतः स्टेट ऑफ हॉर्मुझ आणि लेबनॉनच्या मुद्द्यावर मतभेद कायम आहे. यामुळे तेलाचे दर 90 ते $100 पर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण आता शांततेची आशा निर्माण झाली आहे. आजच्या या बातमीनंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली. कारण गुंतवणूकदारांना वाटू लागले की पुरवठ्यावर मोठा धोका आता कमी झाला आहे. भारत दरवर्षी आपल्या गरजेपेक्षा जवळपास 85% तेल आयात करतो. म्हणून तेल स्वस्त झाले की भारताला थेट फायदा होतो आणि महागाई नियंत्रणात राहते. जर तेलाच्या किमती खाली राहिल्या तर भारतीय शेअर बाजारासाठी हा मोठा सकारात्मक संकेत आहे. विशेषतः खालील सेक्टरमधील स्टॉकमध्ये तेजी दिसू शकते. बँकिंग, ऑटो, एव्हिएशन, कन्झ्युमर, आय-टी यासारख्या कंपन्यांना थेट फायदा होऊ शकतो. तसे एअरलाईन कंपन्यांसाठी इंधन खर्च हा मोठा खर्च असतो, म्हणून तेल स्वस्त झाल्यास त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. ऑटो कंपन्यांच्या विक्रीवरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. बँकिंग सेक्टरमध्ये विदेशी गुंतवणूक वाढू शकते. मग कोणते सेक्टर फोकसमध्ये राहतील तर एच-डी-एफ-सी बँक, स्टेट बँक, टाटा मोटर्स, इंडिगो, रिलायन्स इंडस्ट्री याशिवाय ऑइल मार्केटिंग कंपनीजवरही बाजाराची नजर राहणार आहे. पण येथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा सकारात्मक झाली असली तरी तणाव संपूर्णपणे संपलेला नाही. जर चर्चा पुन्हा अयशस्वी झाली किंवा मध्य पूर्वेत नवीन तणाव निर्माण झाला तर तेलाच्या किमती पुन्हा झपाट्याने वाढू शकतात. म्हणून गुंतवणूकदारांनी बातम्यावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तर फायनल कन्क्लुजन पाहिला तर एकीकडे शांतता चर्चेमुळे बाजारासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे अजूनही अनिश्चितता कायम आहे. म्हणून उद्याचा बाजार अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ग्लोबल संकेत, कच्च्या तेलाच्या किमती आणि परदेशी गुंतवणूकदाराची भूमिका यावर पुढील दिशा ठरेल. तर मित्रांनो, तुमच्या मते पुढील 5 दिवस बाजारात तेजी येईल का? कमेंटमध्ये नक्की लिहा, तेजी की मंदी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी रोज तुमच्यासाठी अशा महत्त्वाच्या शेअर बाजाराच्या बातम्या घेऊन येत राहणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.